पुढची बातमी बीडमधून। बीडच्या नारायणगडावर उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळ यांच्यातला वाद आता चव्हाट्यावर आलाय। सध्या नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वस्तांमधील सदस्यांवरच्या आरोपांमुळे गड चर्चेत आलाय। सध्याचे महंत शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आहे। नियुक्तीला आसपासच्या ग्रामस्थांनी विरोध केला होता, मात्र आता शिवाजी महाराज यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांसह भाविकांनी 11 वाजता बैठक बोलावली। विश्वस्त मंडळातील बळीराम गवते आणि भानुदास जाधव या 2 सदस्यांनी गडाला बदनाम करून गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवाजी महाराजांनी केला होता। याला देखील विश्वस्त मंडळातल्या 2 सदस्यांनी उत्तर दिलं होतं। तर बीडमधल्या या नारायणगडाचं नेमकं महत्त्व काय आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, दर 12 वर्षाला एका शिवलिंगाची निर्मिती अशी भाविकांची श्रद्धा आहे। संत महंतांकडून 300 वर्षांपूर्वी महादेवाची तपश्चर्या करून प्रसन्न केल्याची आख्यायिका आहे। जिल्ह्यातील धार्मिक गडांपैकी नारायणगडाला विशेष महत्त्व आहे। सध्याचे शिवाजी महाराज हे 90 महंत आहेत। संभाजी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा करण्यात आली। गुरु शिष्य परंपरेने उत्तराधिकाऱ्यांची नियुक्ती होते आणि याचे सर्वस्वी अधिकार महंतांना असतात। नारायणगडावर गतवर्षी मनोज जरांगेंकडून पहिला दसरा मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यापासून नारायणगडाला राजकीय किनार आहे। सध्या नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वस्तांमधील सदस्यांवरील आरोपांमुळे गड चर्चेत आलाय।